हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये. ठीक आहे, आजचा क्वेश्चन नंबर 3 आहे. याच्यामधला आपण कन्सेप्ट बघूया, लॉजिक काय होतं आणि शॉर्टकटसाठी काय करू शकतो. सो क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस कॅन बी ऑब्टेन्ड बाय परफॉर्मिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. फक्त रो चेंज करायचा आहे इन 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते ते आपल्याला माहिती आहे. 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स आपला असतो 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. हा आपला आहे 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, आता याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे रो ऑपरेशन्स करून आणि याच्यापैकी कोणता आन्सर येईल ते आपली आयडिया आहे मेन चेक करायची. आता जर सगळ्या गोष्टी चेक करत बसलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही या मॅट्रिक्सला बघा, या मॅट्रिक्सला जर आपण ट्रान्सफॉर्म करतो म्हटलं तर प्रत्येक रो सारखे आहे. सो कुठल्याही दोन रो मधून, फॉर एक्झाम्पल R2 मधून मी जर R1 सबट्रॅक्ट केला आणि R3 मधून जर परत मी R1 सबट्रॅक्ट केला तर जो नवीन मॅट्रिक्स मला मिळणार आहे तो काय आहे 1 0 0 सॉरी 1 1 1 आणि 0 0 0 0 0 0. आता कोणी मला म्हणणार की सर ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्म तर याला नाही करायचं, याला करायचं होतं, मग तुम्ही याला का बरं ट्रान्सफॉर्म नाही करत? तर बघा, आयडिया खूप सोपी आहे की एका मॅट्रिक्स पासून जेव्हा आपण दुसरा मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्म करतो तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यूज चेंज होत नाही. ट्रान्सफॉर्मेशन नंतर मॅट्रिक्सचं ऍक्च्युअल व्हॅल्यूज चेंज होत नाही. ठीक आहे, सो इथून या पोझिशन पासून यापर्यंत जा किंवा इथून इथे पर्यंत या, जो रोड आहे आपला ट्रान्सफॉर्मेशनचा तो बदलत नाही. ठीक आहे, पण जर तुम्हाला इथून इथपर्यंत यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, चेक करून घ्या. तुम्हाला इथे 1 पाहिजे, इथे 1 पाहिजे, तुम्ही करू शकतो की R2 ला चेंज करून R2 प्लस R1, R3 ला चेंज करून R3 प्लस R1. पण प्रॉब्लेम काय होणार की मला या ठिकाणी 1 भेटणार, इथे 1 भेटणार, या दोघांचं काही माहिती नाही. तर मी काय करणार, R2 ला आणि R3 ला तिघालाही R1 प्लस R2 प्लस R3 करायचा प्रयत्न करतो. R1 प्लस R2 प्लस R3. तर बघा, R1 चेंज नाही केला, R1 आहे तसाच आहे, पण R2 मध्ये सगळ्याची ऍडिशन झाली. सो 1 प्लस 0 प्लस 0 हा झाला 1, 0 प्लस 1 प्लस 0 परत 1 आणि सेम इथे पण 1 आणि इथे. आता बघा, याच्यासमोर तुम्ही कुठलाही ट्रान्सफॉर्म करायचा प्रयत्न करा रो मध्ये, कॉलमची गोष्ट नाही करतो, रोची गोष्ट. तुम्ही कुठलाही रो कशामध्ये ऍड करा, या दोन ठिकाणी नेहमी काय राहणार आहे, झिरोच राहणार आहे. जर तुम्ही याला 1 करायचा प्रयत्न केला तर हा नंबर इथे ऍड होईल आणि हा 2 होणार, जो की आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही आहे. सो पहिला ऑप्शन इज रॉंग. ठीक आहे, सेम ऑप्शन तुम्ही सेकंड सोबत पण करायचा प्रयत्न करू शकता की याला डबल करायचं, याला पण डबल करायचं, नंतर ऍड करायचं. पण याला डबल केलं तर 2 टाइम्स, हा 2 झाला, हा 1च राहिला, इथे आपला 3 पाहिजे होता, नाही जमला. सेम लॉजिक याच्यासोबत आणि याच्यासोबत. आता इथे कसं आहे, एका दिलेल्या पॉईंट, एका मॅट्रिक्स पासून नवीन मॅट्रिक्स पर्यंत जाण्यासाठी बराच विचार करावा लागतो, स्टेप्स वाढतील. मग शॉर्टकट ट्रिक काय? शॉर्टकट ट्रिक अशी आहे की आपली एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी काय म्हणते, डिटर्मिनंट ऑफ एनी मॅट्रिक्स, कुठल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट डज नॉट चेंज even after transformation. even after transformation, तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन काहीही करा, तुमचं डिटर्मिनंट बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की जर मी याचा डिटर्मिनंट काढला आणि या सगळ्याचा डिटर्मिनंट काढला तर त्यांची व्हॅल्यू जर सेम असेल तर मॅट्रिक्स काय असणार आहे, एका पॉईंट पासून दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफॉर्म झालेला असेल. आता हे नेहमी वर्क करते का? बघा, 100% ऑफ टाइम वर्क करते असं नाही, कारण की एका मॅट्रिक्स पासून तुम्ही ट्रान्सफॉर्म करून जो मॅट्रिक्स भेटला त्याचा डिटर्मिनंट तर सेम असणार आहे, पण असा कुठेही रूल नाही आहे की दोन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सारखा राहू शकत नाही. दोन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सारखा असू शकतो, पण आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे की ट्रान्सफॉर्मेशन नंतर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट चेंज होत नाही, तर ते आपण यूज करूया. आणि डिटर्मिनंट काढण्यासाठी सॉल्व्ह करण्यापेक्षा एक सिम्पलची टेक्निक असते आणि एक प्रॉपर्टीज आहे. फॉर एक्झाम्पल, इथे सगळ्या रोज सारख्या आहेत तर डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स टू 0 झाला या केसमध्ये. याचा डिटर्मिनंट काय, डायगोनल मॅट्रिक्स असल्यामुळे डिटर्मिनंट ऑफ A इज प्रोडक्ट ऑफ डायगोनल 1 into 1 into 1, आन्सर इज 1 आला पाहिजे. इथे तर 0 आलंय. ठीक आहे, इथे चेक करूया. आता इथे कॅल्क्युलेट करावं लागेल बाकीच्या पॉईंटसाठी. मग कॅल्क्युलेट करायला काय, एक सिम्पल असं आपलं सारस रूल टाईप मेथड आहे, 1 1 1 2 3 4, आणि तुम्हाला काय करायचं, बस मल्टिप्लिकेशन लेफ्ट आणि राईट, तो आपल्याला इझिली डिटर्मिनंटची व्हॅल्यू देतील. बघा, करून घ्या.
3 into 1 into 1 3 plus 2 into 4 into 1 8 plus 1 into 1 into 2 2. राईट साईडला 1 into 3 into 1 3 2 into 2 into 1 4 आणि 1 into 1 into 4. राईट. ठीक आहे. सो कॅल्क्युलेट करूया. 8 आणि 2 10 आणि 3 13 13 आणि हा झाला 8 आणि 4 आणि 4 8 आणि 3 11. आय थिंक करेक्ट आहे. ओके चला नेक्स्ट याच्याकडे या. हे दोघांची व्हॅल्यू बघा सेम नाही आहे. तुम्ही जर आता सबट्रॅक्ट करा तुमचा आन्सर 0 नाही येणार, मायनस येईल. ठीक आहे. आता इथे चेक करूया आपण. ओके परत सेम लॉजिक 1 1 1 2 3 4. सो मल्टिप्लाय करून बघा. 1 into 3 into 2 6 5 into 4 20 so plus 20 1 into 8 into 2 plus 16 आणि इकडे 5 into 1 into 1 into 3 into 8 24 5 into 1 into 2 plus 10 आणि 4 into 2 into 1 8. ही टोटल ॲडिशन झाली 42 आणि हे झाली 34 आणि 8 हे पण झाली 42. राईट. आता बघा याचा डिफरन्स जर तुम्ही काढतो म्हटलं तुमचा आन्सर काय आला 0 आला. ॲक्च्युली राईट मायनस लेफ्ट करायला पाहिजे पण डिफरन्स किती आहे 0 आहे. इथे डिफरन्स किती आला तुमचा. इथे डिटर्मिनंट तुमचा ए आलेला आहे 11 minus 13 that is equals to -2 which is not equals to 0. नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे. आणि तिसरं चेक करूया. अगेन 1 1 1 मायनस 1 1 आणि 2. ठीक आहे. सिंपल सा रूल 3 into 1 into 3 सो 3 -2 आणि हा 0. ठीक आहे. इथे 0 असल्यामुळे हा 0. सो दिस इज इक्वल्स टू 1 आणि इकडे चेक करा 1 into 0 0 2 into 2 4 आणि 3 into 1 -1 सो इक्वल्स टू 3 into 1 3. आता सबट्रॅक्शन करा. ॲक्च्युली बघा इथे पण 1 आहे. जर तुम्ही सबट्रॅक्शन करतो म्हटलं तर 1 - 1 आन्सर येणार 0. इथे पण डिटर्मिनंट 0 आहे पण आपल्या डिटर्मिनंट किती पाहिजे. डिटर्मिनंट शुड बी इक्वल्स टू 1. आता तुम्ही जर व्हेरीफाय करतो म्हटलं तर या ठिकाणी या बाकी सगळ्या ठिकाणी कुठे डिटर्मिनंट 1 च्या बरोबर नाही. फक्त हा एक पॉईंट आहे जिथे डिटर्मिनंट 1 आहे. आय थिंक कुठे व्हॅल्यू लिहिण्यामध्ये काही चुकी झाली का. लेट मी चेक वन मोर टाइम. 3 into 1 3 2 into 2 4 आणि 4 3 8 आणि 2 13. ओके आय थिंक लेट मी चेक द नंबर्स. सो या 3 मॅट्रिक्समध्ये 1 2 आणि 3 या तिन्ही मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंट किती आलेला आहे. तो आलेला आहे 0. पण या मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे -2. सो बेसिकली हे जे ऑप्शन ए सी आणि डी आहे ऑप्शन ए सी आणि डी इथे डिटर्मिनंट किती आहे इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग इथे डिटर्मिनंट जर 0 असेल तर मॅट्रिक्स काय सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजे इट इज नॉट इन्व्हर्टिबल. नॉट इन्व्हर्टिबल. आणि जो मॅट्रिक्स आपण काढला हा मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 आली. आता मुद्दा असा आहे की इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे 1 इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे -2 जे नॉट इक्वल्स टू 1 आहे. तर त्या लॉजिकनुसार ते दोन्ही एकमेकाला काय कॉम्प्लिमेंटरी नसायला पाहिजे किंवा बेसिकली एकापासून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला नको. पण प्रॉब्लेम असा आहे ना की डिटर्मिनंटमध्ये जर समजा आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं तो डिटर्मिनंट बेसिकली काय असतो या पूर्ण मॅट्रिक्सचा एक मल्टिपल असतो वेक्टरचा. जर तुम्हाला नसेल माहिती तर मी सांगतो की डिटर्मिनंट जो आहे तो मॅट्रिक्स एक वेक्टर स्पेस आहे. वेक्टर स्पेस म्हणजे समजा हे आय जे के ची व्हॅल्यू आहे. हा पहिला वेक्टर हा दुसरा वेक्टर हा तिसरा वेक्टर. जेव्हा आपण डिटर्मिनंट लिहितो तो त्याचा मल्टिपल आहे. जेवढी काही व्हॅल्यू असेल तेवढ्या पटीनं तो वेक्टर आपण चेंज केलेला आहे. मग जर हा डिटर्मिनंट आहे युनिट स्पेसमध्ये याचा एक सिंगल मल्टिपल आहे तर हा पण तोच मॅट्रिक्स आहे फक्त त्याचा मल्टिपल किती आहे -2. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की इफ determinant of A is not equals to 0 then it can be obtained from
obtained from identity matrix by elementary transformation. तर ही आपली बेसिक आयडिया आहे. आता त्या आयडियानुसार हा डिटर्मिनंट 0 नाही आहे म्हणजे हा इन्व्हर्टिबल आहे. ठीक आहे, दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. याचा इन्व्हर्स काढू शकतो. ठीक आहे, याचा पण इन्व्हर्स माहिती आहे आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्ससाठी तोच मॅट्रिक्स त्याचा इन्व्हर्स असतो. तो जर समजा हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स दोघे इन्व्हर्टिबल आहे, याचं पण डिटर्मिनंट नॉट 0 आहे, याचं पण डिटर्मिनंट नॉट 0 आहे, पण इक्वल नाही आहे. तर इक्वल नाही याचा अर्थ फक्त एवढाच होते की एका मॅट्रिक्समधून दुसरा मॅट्रिक्स त्याच्या मल्टिपल आहे, काहीतरी पटीनं वाढलेला आहे. जर तुम्हाला मॅट्रिक्सपर्यंत जायचं असेल तर आपण प्रयत्न करू शकतो या मॅट्रिक्सला ट्रान्सफॉर्म करायचा. ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल बघा, खाली 2 पाहिजे आणि इथे 1 पाहिजे. सो बेसिकली याला 2 टाइम्स करा, याला 1 टाइम्स करा. तुम्ही करू शकता. म्हणजे ट्रान्सफॉर्म करून दाखवायची गरज नाही, तुम्हाला फक्त ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट की कुठल्याही केसमध्ये जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता एलिमेंटरी, रो करा किंवा कॉलम करा, त्याचा डिटर्मिनंट चेंज होत नाही. म्हणजे डिटर्मिनंट जर याचा 1 असेल तर याला ट्रान्सफॉर्म केल्यावर याचा डिटर्मिनंट काय येणार आहे 1. पण दुसरी गोष्ट, जर तुम्ही खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशन केले तर तुमच्या मॅट्रिक्सचे वेक्टर्स बदलतात, पॉईंट्स बदलतात. पहिले पॉईंट तुमचा होता 1 0 0 0 1 0 0 0 1. आता हे पॉईंट्स तुम्ही ऍड करत, मॅट्रिक्स असतं ना वेक्टरला ऍडिशन करत तुम्ही इथपर्यंत पोहोचले. तर ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही वेक्टरला ऍडिशन करता, इथपर्यंत जाता, तर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो बदलतो. तर रिझल्ट किती आहे, तो -2 टाइम्स झाला आहे. जो वेक्टर तुम्हाला 3D मध्ये या ठिकाणी दिसायचा होता युनिट वेक्टर, तो आता -2 टाइम्स झाला या डायरेक्शनमध्ये. -2 टाइम्स तुमचा हा वेक्टर जर ए असेल तर हा तुमचा -2 टाइम्स वेक्टर ए झाला. म्हणून दोघांचं डिटर्मिनंट जरी सेम नाही आहे, पण एकामेकाच्या मल्टिपल असल्यामुळे आपण त्याला इक्वल म्हणू शकतो. सो करेक्ट ऑप्शन आपल्यासमोर काय, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आणि जर तुम्हाला हा कन्सेप्ट नसेल समजला, तुम्ही एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला पूर्ण एकदा डिटेलमध्ये हा कन्सेप्ट कुठून आलेला आहे, त्याला आपण कसं अप्लाय करतो आणि त्याचं मॅट्रिक्सशी काय रिलेशन आहे वेक्टरसोबत, ते आपण डिस्कस करूया. आणि तसं पण जर तुम्हाला कन्फ्युजन असलं, तुम्ही बघू शकता की यांचं डिटर्मिनंट 0 आहे, तर हा एकटा ऑड मॅन आउट आहे. तर मोस्ट पॉसिबली हेच आन्सर असेल, कारण की हे तिघं सेम प्रॉपर्टी शेअर करतात. जर प्रॉपर्टी सेम असेल म्हणजे एक तर तिघही करेक्ट असेल किंवा तिघही रॉंग असेल, तर तिघही रॉंग आहे. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे विनाकारण एक्स्ट्रा स्टेप्स किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन करून. ठीक आहे. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या क्वेश्चनसोबत. थँक्यू व्हेरी मच.